ग्रंथाली आणि भाग्यश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या आजच्या या प्रकाशन सोहळ्यात शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय या पुस्तकाचा भाग 2 आज आपण प्रकाशित करत आहोत। यश म्हणजे नेमकं नक्की काय असतं? यशाची व्याख्या करता येणं शक्य आहे का? यशाला स्वतःची अशी शाश्वत मूल्यव्यवस्था आहे का? की यश ही केवळ मनाची भावनिक आणि मानसिक अवस्था आहे? या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची चर्चा आजच्या ह्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात आपण करणार आहोत। शास्त्रज्ञांपासून राजकारण्यांपर्यंत, समाजसेवकांपासून उद्योजकांपर्यंत, अभिनेत्यांपासून गिर्यारोहकांपर्यंत, न्यायमूर्तींपासून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींनी यश या संकल्पनेचे पैलू आपापल्या अनुभवाच्या आधारे उलगडून दाखवण्याचा या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। त्यापैकी काही आदरणीय व्यक्तिमत्व आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपल्याबरोबर सहभागी झालेली आहेत। आपण त्या सर्वांचेच स्वागत करूया। अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, लोकसभेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन, जस्टिस BN श्रीकृष्ण, न्यायमूर्ती मृदुला भाटकर, अभिनेते सचिन खेडेकर, ग्रंथाली विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर, भाग्यश्री फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ग्रंथाली विश्वस्त डॉक्टर जितेंद्र खेर आणि आजच्या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती शिल्पा खेर या सर्वांचे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मी मनापासून स्वागत करते। या करोनाच्या महामारीमध्ये आणि लॉकडाऊनच्या या काळामध्ये जणू संपूर्ण काळ, संपूर्ण पृथ्वी ही थिजून गेली होती आणि अशा परिस्थितीत प्रकाशन व्यवहार सुरू ठेवणं हे खूप मोठं आव्हान होतं। तंत्रज्ञानाचा आविष्कार करत या कालावधीचं सुद्धा आम्ही अक्षरशः सोनं केलं। साहित्याशी संबंधित वेगवेगळे कार्यक्रम आणि प्रकाशन सोहळे डिजिटल पोर्टलवर घडवून आणले। काळाची ही आम्ही स्वीकारत असलेली आव्हानं आणि आमची बदललेली भूमिका याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर। मान्यवर आणि रसिक हो, नमस्कार। शिल्पा खेर लिखित ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या यश म्हणजे काय भाग 2च्या प्रथम आवृत्तीचे व भाग 1च्या 6व्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवर डॉक्टर अनिल काकोडकर, सुमित्रा महाजन, निवृत्त न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण, निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर, सचिन खेडेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे। याचा आम्हाला आनंद होत आहे। आजची उत्सवमूर्ती शिल्पा खेर हिच्या यश म्हणजे काय पुस्तकाबद्दल थोडेसे। वेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी अनेक व्यक्तिमत्व आपण अवतीभोवती पाहतो। अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांशी संवाद साधून यशाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते। पहिल्या भागास डॉक्टर अनिल काकोडकर यांची प्रस्तावना लाभली आहे, तर दुसऱ्या भागास मृदुला भाटकर यांची प्रस्तावना आहे। या पुस्तकाचा मुखपृष्ठ आणि मांडणी सतीश भावसार यांनी केली आहे। आता थोडंसं ग्रंथालीविषयी। ग्रंथालीचं यंदाचं 45वं वर्ष आहे। या 45 वर्षात ग्रंथालीने 1200हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत। दरमहा शब्दरुची मासिक प्रसिद्ध करते। त्याची वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे। आपण ती भरली तर आपण ग्रंथालीच्या संपर्कात राहू शकता। याआधी ग्रंथालीने सोशल मीडियावरून मेधा अलकारी यांचं स्वप्न पंखांना आकाश चिटे आणि जयंत नाईक नवरे यांचं आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी ही पुस्तके प्रकाशित केली। सप्टेंबरमध्ये डॉक्टर हेमा पुरंदरे यांचे वंश अनुवंश आणि भगवान इंगळे यांचे उभारणी या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ करणार आहोत। 1 मेपासून ग्रंथालीने सोशल मीडियावरून साहित्याच्या पारावर हा उपक्रम सुरू केला आहे। त्याचे 18 भाग केले आहेत। आज प्रसिद्ध होणारे यश म्हणजे काय भाग 2 हे पुस्तक मूळ किंमत 600 रुपये। आम्ही हे विद्यार्थ्यांना पुस्तक सवलतीमध्ये 150 रुपयात देणार आहोत। भाग 1 मूळ किंमत 350 रुपये, सवलतीत 150 रुपये। आपण दोन्ही एकत्रित पुस्तकं घेतल्यास 250 रुपयात आपणास मिळू शकतील। टपाल खर्च 50 रुपये आहे। यासाठी आपण ग्रंथालीशी कार्यालयात संपर्क साधावा। एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद। कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं।
भारताची पुढची पिढी ही देशावर प्रेम करणारी असावी. इतकंच नव्हे तर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या दोहोंचं त्यांना भान असायला हवं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे पुरेसा आत्मविश्वास हवा. या भावनेतून स्थापना झाली ती भाग्यश्री फाउंडेशनची. भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा श्रीमती शिल्पा खेर यांनी तरुणांना घडवण्याचं कार्य हे अनेक वर्षांपासून केलेलं आहे. सैनिक आणि तरुण यांच्यामध्ये सेतू बांधण्याचं आणि त्याचबरोबर तरुणांना जीवनासाठी सक्षम बनवण्याचं कार्य त्या अविरतपणे करत आहेत. यापूर्वी त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. सत्यमेव जयते, जस्ट बिलीव्ह, सोल्जर इन मी, ए मेरे वतन के लोगो. साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रात त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. ठाणे गुणीजन पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. कार्यक्रमाच्या या पुस्तकाच्या लेखिका शिल्पा खेर यांना मी आमंत्रित करते. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीमती सुमित्राताई महाजन, आदरणीय न्यायमूर्ती श्रीकृष्ण, आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर आणि आदरणीय श्रीमती मृदुलाताई भाटकर, या पुस्तकातील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज आपणा सर्वांच्या आशीर्वादाने आणि उपस्थितीत या यश म्हणजे काय भाग 2 या पुस्तकाचे ग्रंथाली प्रकाशनतर्फे जे प्रकाशन होत आहे त्यासाठी आम्हाला अत्यंत आनंद वाटत आहे. भाग्यश्री फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा शाळांमध्ये विविध शिबिरं घेते मुलांसाठी, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे मुलांना यश म्हणजे काय, खरं यश म्हणजे काय जीवनातले याची तेवढी कल्पना नाही आहे आणि ती पालकांनी आणि शिक्षकांनी करून द्यायला हवी आहे. आज यामुळे समाजात ज्या गोष्टी आढळून येतात की आत्महत्या, निराशेने ग्रासलेली व्यक्ती किंवा सायकोलॉजिस्टच्या मदतीने जगणारी तरुण पिढी, भांबावलेली काहीशी परिस्थिती जी दिसते, ती जर खरं यश म्हणजे काय जीवनातलं जर कळलं तर ही परिस्थिती राहणार नाही. आणि यासाठी आवश्यकता नाही की नुसत्या मोठ्या डिग्र्या घेणं किंवा फक्त मुलांना अनेक पुस्तकं वाचायला देणं. यापेक्षा आवश्यक आहे ते म्हणजे आपल्या जाणीवेची पातळी मुलांची उंचावणं आणि ही जबाबदारी शिक्षकांची आणि पालकांची आहे असं मला वाटतं. त्यासाठी मुलांना वेळ द्या. अलेक्झाकडून गोष्टी सांगून त्यांच्या जाणीवेची पातळी नाही उंचावणार आहे. तुम्ही स्वतः वेळ द्या आणि त्यासाठी प्रथम आपण स्वतः आपल्या जाणीवेची पातळी वाढवणं फार आवश्यक आहे. या पुस्तकातील जी 11 व्यक्तिमत्व आहेत, यशस्वी व्यक्तिमत्व आहेत, ती सर्वार्थाने यशस्वी आहेतच, पण लौकिकदृष्ट्या त्यांचं यश बघण्यापेक्षा मला जे भावलं ते म्हणजे त्यांची अत्युच्च जाणीवेची पातळी आणि ही जाणून घेण्यासाठी या पुस्तकाचं वाचन आणि मनन करणं आवश्यक आहे. यावरून एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छिते की कशा प्रकारे मुलं वाचतात पुस्तकं. आज शाळांमधून मी जेव्हा जाते तेव्हा मला असं वाटतं की अरे जाणीवेची पातळी वाढण्यासाठी संत साहित्य जे आहे ते फार उपयोगी आहे. तर मी आणि आपल्या शालेय अभ्यासक्रमात आहेत, अभंग आहेत, चांगल्या कविता आहेत, तर मी मुलांना विचारते की अरे हे अभंग तुम्ही वाचले का, हे कळलं का. नाही, 5 मार्काला हा अभंग आहे, 2 मार्काला, मग मी ऑप्शनला टाकू शकतो, असं कित्येकदा उत्तर मिळतं. तर आश्चर्य वाटतं की अशा प्रकारे मार्कांचं वर्गीकरण करून आपल्याला संत साहित्य कसं कळेल आणि जर चांगलं साहित्य आपण वाचलं नाही तर आपल्या जाणीवेची पातळी कशी बरं वाढेल. एक ज्ञानेश्वरांविषयीचं एक सांगायचं आहे. आपणा सर्वांना ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत, तरी आश्चर्य वाटतं की मराठी शाळातल्या किती मुलांना ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ठाऊक असेल. परंतु एकनाथ महाराजांनी त्यांच्याविषयी जे लिहिलेलं आहे त्यातला एकच प्रसंग सांगते. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी भावार्थ दीपिका लिहिली आणि म्हणजे मराठीमध्ये प्रत्येक माणसापर्यंत भगवद्गीता पोहोचावी या उद्देशाने त्यांनी ती लिहिली आणि केवळ 21व्या वर्षी आपलं जीवित कार्य पूर्ण झालं असं म्हणून त्यांनी समाधी घेण्याचं ठरवलं. आणि एकनाथ महाराज म्हणतात ते तिथे उपस्थित होते तेव्हा निवृत्ती महाराजांनी जेव्हा समाधीचा दगड लावला तेव्हा 21 वर्षाचा मुलगा ते जेव्हा दगड लावत होते तेव्हा म्हणतो देवा सुखी केले. किती मोठा अर्थ दडलेला आहे, केवढं मोठं यश दडलेलं आहे यामध्ये, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं आणि हे आपण मुलांना समजावून सांगायला हवं की यात काय यश दडलेलं आहे.
यशस्वी जीवन म्हणजे आपल्याला नुसतं विचार करायची मुभा असणं असं नाही, ते विचारांना दिशा देता येणं. कशा प्रकारे विचार करायला हवे, कोणत्या गोष्टीला महत्व द्यायला हवं, कुठल्या गोष्टीला महत्व द्यायला नको, ही जी जाणीवेची पातळी वाढणं, याला यशस्वी जीवन म्हणतात. बाजीराव पेशवे, आज आपल्या सगळ्यांना बाजीराव मस्तानीच्या रूपाने त्यांच्याविषयी माहिती आहे, या चित्रपटाच्या रूपाने. खरं तर चित्रपट किती तोकडी माहिती देतात. आज तानाजीवरचा चित्रपट, बाजीरावांवरचा चित्रपट, फार मला नाही वाटत की मुलांना त्यातून जाणीवेची पातळी उंचावण्यासाठी काही मिळत असेल. आज बाजीरावांविषयीची एक कथा जी मला फार भावलेली आहे ती मला तुम्हाला सांगावीशी वाटते. बाजीराव हे तेव्हा भारतामध्ये फार मोठं प्रस्थ होतं. अजिंक्य म्हणून त्यांना ओळखलं जायचं. 39 युद्ध ते लढले केवळ त्यांच्या 38 वर्षाच्या आयुष्यात, आणि 39 युद्ध ते जिंकलेले आहेत, आणि म्हणून आज जगभर त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. इतकं हे महान व्यक्तिमत्व. आणि त्या काळी जेव्हा ते अगदी यशाच्या शिखरावर होते तेव्हा उदयपूर येथे गेले असताना उदयपूरचे जे महाराज होते त्यांनी बाजीरावांना बसायला आसन दिलं स्वतःच्या बाजूला, पण बाजीराव त्यांच्या पायाजवळ बसले आणि त्यांनी ते म्हणाले, हे जे तुमच्या बाजूचं आसन आहे तिथे छत्रपतींचे वंशज बसू शकतात, मी पेशवा आहे. आणि पुढच्या वेळेला ते जयपूर येथे गेले. जयपूर येथे देखील तिथल्या महाराजांनी आपल्या बरोबरीचं आसन दिलं. बाजीरावांचा मान होताच तितका मोठा. बाजीराव त्यांच्या बाजूला बसले, त्यांच्या बरोबरीने वागले, बोलले. बाजीरावांच्या सहकार्याने त्यांना नंतर हे विचारलं की तुम्ही असं का केलं पेशवे? तेव्हा बाजीराव म्हणाले की आपल्याला कुठे कसं वागावं हे कळायला हवं, कोणाला मान द्यायचा, कोणाला द्यायचा नाही. आज उदयपूर येथे जे सिंहासन आहे ते महाराणा प्रतापचे वंशज आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले आणि आम्हाला स्वातंत्र्याचा आदर्श घालून दिला. शिवाजी महाराजांचे आदर्श देखील महाराणा प्रताप होते. आणि जयपूरचं जे सिंहासन आहे त्यांनी आपल्या मुली मोगलांना दिल्या, ते मांडलिक बनले मुघलांचे आणि आपल्याच लोकांविरुद्ध लढले. कोणाला कुठे मान द्यायचा, कुठे काय बोलायचं हे आपल्याला माहिती असायला हवं. हेच यशस्वी जीवन आहे, ही जाणीवेची पातळी वाढणं आहे. आणि आपल्याला कुठल्या प्रकारचा मान हवा आहे हे आपल्याला ठरवता यायला हवं. आपल्याला कुठलं यश हवं आहे हे देखील मुलांना कळायला हवं आहे. या पुस्तकातील ज्या 11 व्यक्ती, श्रीमती सुमित्राताई महाजन, श्रीमती मेधाताई पाटकर, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर विठ्ठल कामत, डॉक्टर श्रीखंडे, श्री अजित पारसनीस, श्री प्रभाकर देवधर, श्री ऋषिकेश यादव, श्री दिलीप वेंगसरकर, श्री विक्रम गोखले, या ज्या व्यक्ती या पुस्तकामध्ये आहेत, या सर्वांची मला असं वाटतं की तुम्हाला यांच्याविषयी सगळ्यांविषयी माहिती आहे. फार थोर व्यक्तिमत्व आहेत, ही फार प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, पण यांची जी काही जाणीवेची पातळी आहे ती तुम्ही समजून घ्यावी आणि शाळांमधून, कॉलेजेसमधून, घराघरातून या पुस्तकाचं वाचन व्हावं. यामध्ये जे संवाद दिलेले आहेत ते मुलांची जाणीवेची पातळी वाढवण्याकरता आहेत आणि जेव्हाही जाणीवेची पातळी वाढेल तेव्हा मुलं यशस्वी जीवनाच्या खऱ्या यशस्वी जीवनाच्या मार्गावर चालू लागतील अशी मी आशा करते. आणि ज्ञानेश्वरांचं जे वाक्य मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते पुन्हा एकदा म्हणून माझे हे शब्द मी संपवते. देवा सुखी केले. धन्यवाद. हिंदी, मराठी, गुजराती, मल्याळम, तेलुगू यांसारख्या विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये ज्यांनी आपल्या अभिनयाचा वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटवला ते अत्यंत सशक्त असे अभिनेते म्हणजे अर्थातच सचिन खेडेकर. अस्तित्व, सुभाषचंद्र बोस, काकस्पर्श यांसारखे त्यांचे चित्रपट पाहिले की भूमिका जगणं म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येतं. चित्रपटसृष्टीतील अनेक सन्मानित पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित केलेलं आहे. यश म्हणजे काय या पुस्तकाविषयी त्यांना काय वाटतं ते आपण ऐकून घेऊया. त्यांच्याच शब्दांमध्ये आमंत्रित करते सचिन खेडेकर यांना. यश म्हणजे काय या पुस्तकाचा दुसरा भाग आज प्रकाशित होतोय. शिल्पा खेर लिखित हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांना जीवनाच्या उन्नतीचा खरा मार्ग दाखवणारं साहित्य संचय आहे. हे पुस्तक म्हणजे युवकांसाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभच आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारी व्यक्तिमत्व आपण अवतीभोवती पाहत असतो. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांशी संवाद साधून यशाचा खरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न हे पुस्तक करतं. कोणत्याही यशस्वी माणसाचं यश म्हणजे त्याच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांचं फळ असतं. कारण यश ही एका रात्रीत मिळणारी गोष्ट नाही. जरी असं यश मिळालं तरी ते शाश्वत यश नसतं. याला काळ साक्षी आहे. आज चंगळवादाला आलेलं महत्त्व, इंटरनेटच्या माध्यमातून निर्माण झालेली ही अशी आभासी दुनिया, प्रसारमाध्यमांचा भूलभुलैया, रियालिटी शोची अगदी चकचकीत दुनिया, या सगळ्याच्या प्रभावामुळे यश म्हणजे पैसा आणि प्रतिष्ठा हे गणित तरुणांमध्ये कुठेतरी कळत नकळत पक्क होत चाललंय. परंतु यशाला वेगवेगळे आयाम असतात. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर म्हणतात, विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षकांना ते शिकवत असलेल्या विषयामध्ये आनंद मिळणं फार आवश्यक आहे. तरच विद्यार्थ्याला त्या विषयाची गोडी वाटेल. उद्योजक विठ्ठल कामत म्हणतात, शिक्षण पद्धतीच जे शिकतो त्यातून पैसा किती मिळणार यावर शिक्षणाचं मूल्य ठरवलं जातं. त्यामुळे ज्ञानाला मान न मिळता पगाराला मान मिळतो. ही धारणा बदलणं गरजेचं आहे. निवृत्त न्यायमूर्ती मृदुलाताई भाटकर म्हणतात की खूपदा आपण दुसऱ्याची स्वप्न आपली मानतो आणि या प्रक्रियेत स्वतःचं स्वप्न कोणतं याची ओळख पटणं राहून जातं. यश कालसापेक्ष असतं. जीव घेण्या स्पर्धेच्या युगात यशासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जातात. यातून अपयशाच्या भीतीनं नैराश्यसुद्धा येऊ शकतं. भारतात एंडोस्कोपी ही तपासणी सुरू करणाऱ्या पहिल्या काही सर्जन्सपैकी डॉक्टर वीना श्रीखंडे ते म्हणतात की माझा प्रत्येक पेशंट हा माझा गुरु होता. त्यामुळे प्रत्येकाकडून काही शिकण्यासारखं असतं हे तत्त्व जीवनात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अभिनेते, लेखक, दिग्दर्शक विक्रम गोखले असं म्हणतात की तुमच्या व्हिजिटिंग कार्डावर अनेक पदव्या असल्या म्हणजे तुमच्याकडे शहाणपण असेलच असं नाही. शहाणं असणं आणि शिक्षित असणं यात फरक आहे. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस असं म्हणतात की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं नांदणं ही भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच सर्व धर्म समभाव विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं गरजेचं. समाजसेविका मेधाताई पाटकर यांच्या रूपातील साधेपण, त्यांचा करारीपणा हे भल्या भल्या लोकांना अचंबित करतं. नर्मदा आंदोलनात स्वतःला वाहून घेतलेल्या मेधाताई यांना आदिवासी समाज आणि त्यांची जीवनशैली अधिक यशस्वी वाटते. दिव्यांग व्यक्तींना गिर्यारोहणाचा आनंद मिळवून देणारे गिरी शिखरांचे सांगाती ऋषिकेश यादव असं म्हणतात की गिर्यारोहण तुम्हाला स्वतः पलीकडे पाहण्यास शिकवतं, आत्मविश्वास देतं, त्यातून जिद्द निर्माण होते. ती जिद्द जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी उपयुक्त ठरते. इलेक्ट्रॉनिक क्रांती घडवणारे ॲपलॅबचे अध्यक्ष प्रभाकर देवधर यांच्या मते खरी संपत्ती जमीन, पाणी, बी बियाणं, शेती, झाडं यातून निर्माण होते. त्यामुळे सामान्य माणसाला उपयोग होईल अशी संपत्ती निर्माण करणं गरजेचं आहे. प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या भारतातील तरुणांमध्ये हा संपत्तीविषयक दृष्टिकोन रुजणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणतात. निवृत्त न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण म्हणतात की भीतीचा सामना करण्यासाठी क्षमता विकसित झाली की अपयशावर मात करता येते. फक्त त्यासाठी डोळे उघडे ठेवून अनेकांना आपला गुरु मानायला हवं. क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर म्हणतात, शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. शिस्त, खेळ, अभ्यास यात समन्वय साधता आला की हवी ती गोष्ट मिळवता येते. आईवडिलांचं छत्र लहानपणीच हरपलेल्या माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन असं म्हणतात की त्यांची भावंडं
स्वतःचं घर नसल्यानं वेगवेगळ्या नातेवाईकांकडे लहानाची मोठी झाली. त्या म्हणतात त्यामुळे कष्टाचं काहीच वाटत नाही. अशा वेगवेगळ्या मान्यवरांना समजून घेताना त्यांना गवसलेल्या यशाचा अर्थ हे पुस्तक अधोरेखित करतं. म्हणूनच युवकांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे, मला मनापासून वाटतं. हे पुस्तक भाग्यश्री फाउंडेशन आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमानं प्रकाशित होत आहे. ते विद्यार्थी जीवनात वाचणं मार्गदर्शक असल्यानं ते अनुदान प्राप्त देखील झालेलं आहे. त्यामुळे 556 पानाचं हे दीर्घ पुस्तक, ज्याची मूळ किंमत 600 रुपये आहे, ते विद्यार्थ्यांसाठी केवळ 150 रुपयात उपलब्ध करण्यात आलेलं आहे. आवर्जून संग्रही असावं असं हे पुस्तक आहे, अवश्य वाचा. यश म्हणजे काय? मुंबई उच्च न्यायालयात गेली 23 वर्ष न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर. मृदुला भाटकर या केवळ न्यायमूर्ती म्हणूनच आपल्याला परिचित नाहीत, तर त्यांचा वेगळा पैलू म्हणजे अर्थातच त्यांच्यामध्ये दडलेली लेखिका. लेख, कथा आणि काव्यसंग्रह ही त्यांनी केलेली साहित्यातली मुसाफिरी. कविता मनातल्या, कविता कोर्टातल्या या त्यांच्या कविता या म्हणजे न्यायाधीशांच्या अनुभवांचा आणि जनतेच्या वेदनेचा ओंकार आहे. आपल्याशी संवाद साधतायत न्यायमूर्ती मृदुला भाटकर. नमस्कार. यशस्वी भव, यशस्वी हो, हा आशीर्वाद आपल्याला मोठ्यांनी अनेक वेळा दिलेला आणि तोच आशीर्वाद आपण लहानांना कित्येकदा देतो. यश हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आयुष्यातली आणि त्याची चव प्रत्येकाला मिळायला हवी. परंतु हे इप्सित गाठताना त्याची वाट सुलभ व्हावी म्हणून शिल्पाने लिहिलेलं हे पुस्तक यश म्हणजे काय हे अतिशय बहुमूल्य मार्गदर्शनपर आहे. त्यात असलेले थोरा मोठ्यांचे अनुभव, त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांचे गुरुजन, त्यांची मूल्य, त्यांच्या निष्ठा, ह्याचा उहापोह आपल्याला फार स्फूर्तिदायी ठरतो. यामध्ये शिल्पानी वापरलेला जो फॉर्म आहे तो एक संवादाचा, प्रश्नोत्तरांचा आहे. तोही अतिशय नाविन्यपूर्ण वाटतो. सर्व प्रकारच्या क्षेत्रातले संसदपटू सुमित्रा महाजन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीकृष्ण, क्रीडा क्षेत्रातले दिलीप वेंगसरकर, कला क्षेत्रातले विक्रम गोखले, अशा सर्व विविध क्षेत्रातल्या सर्व मोठ्या मंडळींचे अनुभव यामध्ये लिहिलेले आहेत आणि म्हणून मला हे पुस्तक हे सर्वस्पर्शी असं वाटतं. यश समजून घेताना त्याच्याबरोबरच येणारं, त्याच्या पाठोपाठ येणारं अपयश ह्याचंही महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. कारण यशात खूप मोठं सुख असतंच, पण यश आणि सुख या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. यश ज्याला मिळतं तो माणूस सुखी असतोच, परंतु अपयशी माणूस हा सुखी नसतो असं नाही. यश आणि अपयश या दोन बिंदूंना जोडणारी एक मोठी रेषा असते आणि ती रेषा असते संधीची. कितीही माणूस जरी मेहनती असला, किती कर्तबगार असला, हुशार असला, तरी सुद्धा त्याला संधी मिळाल्याशिवाय त्याला यशाची वाट सापडत नाही. अर्थात प्रत्येकाला मिळालेल्या संधीचं सोनं करणं हा ज्याच्या त्याचा प्रश्न झाला. म्हणून ध्येयाकडे वाटचाल करताना जरी अपयशी झालं तरी दुःखी होण्याचं कारण नाही, कारण अपयशी माणूस हा सुद्धा सुखी आणि समाधानी असतो. आपल्याला आयुष्यात काही महत्वाच्या प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकात मिळू शकतात. अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक ग्रंथालीने म्हणजे ग्रंथालीचे सुदेश हिंगलाजपूरकर, धनंजय गांगल, धनश्री आणि ग्रंथालीची सगळीच टीम यांनी हे पुस्तक काढलं. त्याबद्दल ग्रंथालीचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा. हे पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचावं ही इच्छा. शिल्पाचा उद्देश हे पुस्तक काढण्यापाठीमागे असा होता की हे पुस्तक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचावं म्हणजे त्याचा लाभ पुढच्या पिढीला मिळेल. तर तिचा हा जो उद्देश आहे हा सफल व्हावा यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.
आणि आशीर्वाद यशस्वी भव. मातृभाषा कन्नड यासहित तब्बल 10 भाषांवर प्रभुत्व असणारे भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस BN श्रीकृष्ण हे आता आपल्याशी संवाद साधत आहेत. मी आमंत्रित करते जस्टिस BN श्रीकृष्ण यांना. मित्रांनो नमस्कार. आजच्या श्रीमती शिल्पा खेर यांचा यश म्हणजे काय या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात भाग घेताना मला अत्यंत आनंद वाटत आहे. ज्यावेळी शिल्पाताईंनी या पुस्तकाच्या संदर्भात माझी मुलाखत घेण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा मला संकोच वाटला, कारण खऱ्या अर्थाने मी यशस्वी झालेलो आहे असा खरोखरच मला वाटलं नाही. मी कितीही जरी नाही म्हटले तरी त्यांच्या वात्सल्यपूर्ण विनंतीला नाकारणे मला शक्य झाले नाही आणि माझी मुलाखत घेण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. जीवनातील खरे यश म्हणजे काय, तर आपला प्रवास पूर्ण करून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे. अर्थातच यशाची ही व्याख्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. कुणासाठी यश म्हणजे भरपूर धनसंग्रह करणे असेल, कोणासाठी समाजात प्रसिद्धी मिळवणे, तर कुणासाठी यश म्हणजे आपले कुटुंब, मित्र, परिवार यांचा समवेत आनंदाने राहणे असेल. प्रत्येकाचे यश हे त्यांच्या आयुष्यातील ध्येय काय आहे यावर अवलंबून आहे. परंतु माझ्या मते या सर्व गोष्टी म्हणजे खरे यश नव्हे. आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचं खरं ध्येय शोधता आले पाहिजे. आपल्या दर्शनकार्याने प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील उद्दिष्ट हे 4 पुरुषार्थ असावे असे म्हटलेले आहेत. ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यातील धर्म हा पुरुषार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. इतर 3 पुरुषार्थापैकी तो वर चढा आहे असे सांगितले आहे. आपल्या पूर्वजांनी असंही सांगून ठेवले आहे की खरा धर्म म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत निरंतर लोकांची सेवा करत राहणे. यामुळे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करणं आवश्यक आहे आणि त्यापुरती यशाचं मोजमाप कसं करता येईल, म्हणजेच यशाची ताळेबंदी खऱ्या अर्थाने फक्त आपल्या अंतिम क्षणातच काढता येईल. म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे की प्रत्येक दिवशी तुम्ही आपला कर्तव्य प्रामाणिकपणे केले का, तुम्ही गरजूंना मदत केली का, लोकसेवा केली का, हा विचार करावा. तेव्हा जीवनातील खरे यश म्हणजे अहरः प्रत्यवेक्षेता नरश्चरितमात्मनः किन्नु मे पशुभिस्तुल्यम किन्नु सत्पुरुषैरिथे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक दिवस हर एक माणसाने आपल्या चरित्राचा मोजमाप करून मी आज पशूंची तुलना करण्यासारखं वागलो की अथवा सत्पुरुषांची तुलना करण्यासारखं वागलो याची पडताळणी घेणे पाहिजे. आणि हे धर्माच्याबद्दल पद्मपुराणाचे आणखी एक श्लोक आहे. श्रूयतां धर्म सर्वस्वं श्रुत्वा चैवावधार्यतां आत्मनः प्रतिकूलानि परेषांना समाचरेत. हा पण एक ध्येय आहे. पुराण असं म्हणतोय की धर्माच्या सर्वस्व म्हणजे मर्मस्थान ऐकून घ्या आणि ऐकून ते काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आत्मनः प्रतिकूलानि, आपल्याला जे काय वाईट वाटत असेल, जे काय वाईट वाटत असेल त्यातल्या गोष्टी तुम्ही इतरांना करू नका असे बजावून सांगितलेलं आहे. या बॅलन्स शीटमध्ये मला अजून तरी तोटा दिसत आहे. ज्या दिवशी मला तिथे नफा दिसेल त्या दिवशी मी खऱ्याच अर्थाने यशस्वी झालो असे मला वाटेल. शिल्पाताईंचे पुन्हा एकदा अभिनंदन व धन्यवाद म्हणून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार. मुंबई येथे एकदा ॲटॉमिक एनर्जी या संदर्भातलं चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्याच्या अध्यक्षा होत्या अमेरिकेच्या एनर्जी सेक्रेटरी हेजल ओलियाली. सभेवर छाप पडण्यासाठी एक हुकमी एक्का असलेला प्रश्न त्यांनी सभेला विचारला. त्या म्हणाल्या, या सभागृहात वेगवेगळ्या देशातून आलेले ॲटॉमिक एनर्जी क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. यापैकी एकतरी व्यक्ती अशी आहे का की ज्याने हे प्रशिक्षण अमेरिकेत न येता घेतलेलं आहे?
अपेक्षा होती की एकही हात वर येणार नाही. त्यांच्या दुर्दैवाने गर्दीतून एक हात शांतपणे वर आला आणि तो होता डॉक्टर अनिल काकोडकर यांचा. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर म्हणतात की त्यावेळी हेजलबाईंचा खाडकन उतरलेला चेहरा मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. आपल्या अनुभवाने आणि आपल्या ज्ञानाने देशाला संपन्न करणारे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना आता आपण ऐकूया. मी आमंत्रित करते डॉक्टर अनिल काकोडकर. माननीय श्रीमती सुमित्राताई महाजन, माननीय न्यायमूर्ती श्रीकृष्ण, यश म्हणजे काय भाग 2 या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती शिल्पा खेर आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज इथे उपस्थित असलेली सर्व मंडळी, नमस्कार. यश म्हणजे काय याचा पहिला भाग जेव्हा श्रीमती शिल्पा खेर यांनी लिहून तयार केला तेव्हा त्यांची आणि माझी खरं तर पहिल्यांदा भेट झाली. आणि मग या पुस्तकाच्या अनुषंगाने आणि त्या करत असलेल्या इतर कार्यांच्या अनुषंगाने आमच्यात बरीच चर्चा झाली आणि मला हळूहळू उमगायला लागलं की त्यांचं काम हे पुस्तक लेखनाचं काम तर एक झालं, ते महत्त्वाचं आहेच आहे, पण त्याही व्यतिरिक्त त्या इतर अनेक गोष्टीत नेहमी गुंतलेल्या असतात आणि हे सर्व काम किती महत्त्वाचं आहे हे मला त्यावेळेस लक्षात आलं. त्यांनी मला त्यावेळेला त्या पहिल्या भागाच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यासाठी म्हणून सांगितलं आणि त्यानिमित्ताने त्यांचं ते संबंध पुस्तक मी वाचून काढलं आणि मला असं जाणवलं की त्या पुस्तकाची मांडणी करण्याची पद्धत ही पण एक वेगळी होती, आगळी वेगळी होती आणि विशेषतः लहान मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना जे काही लेखिकेला सांगायचं आहे किंवा जे काही लेखिकेला या लहान मुलांच्या मनावर बिंबवायचं आहे ते त्या मांडणीच्या पद्धतीने अत्यंत चांगल्या प्रकारे साध्य होईल अशी मला तेव्हाच खूप खात्री वाटली. की त्याच्यामध्ये एक प्रकारची चर्चा शिक्षकांच्या मध्ये, मुलांच्या मध्ये आणि मग मधूनमधून ते वेगळ्या वेगळ्या मंडळींची मुलाखत घेऊन आणि मग त्यांच्याकडनं वेगळ्या वेगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊन त्याच्यावर मग साधक बाधक चर्चा करणं असं त्या पुस्तकाचं किंवा त्या पुस्तकाच्या मांडणीचं स्वरूप होतं. आणि ते पुस्तक अर्थातच लोकांना इतकं आवडलं की मला वाटतं काही हजार प्रती त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशीच संपल्या. आणि अर्थातच म्हणजे त्या पुस्तकाच्या काय म्हणतात त्याला, या पुस्तकाने केलेल्या इतक्या चांगल्या परिणामामुळे असेल किंवा श्रीमती शिल्पा खेर यांना वाटलं असेल की आणखीन काही लोकांच्या मुलाखती घ्यायला पाहिजेत म्हणून त्यांनी मग हा यश म्हणजे काय भाग 2 या पुस्तकाचा खटाटोप हाती घेतला असावा. आणि अर्थातच हे पुस्तक आधीच्या पुस्तकापेक्षाही अधिक जाडजूड आहे
आणि त्याच्यातल्या काही, आता ते एक मुलाखत तर माझीच आहे, पण त्याच्यातल्या काही मान्यवरांच्या मुलाखती मी वाचल्या आणि अर्थातच असं जाणवलं की याच्यामध्ये एक वैविध्यता आहे, डायव्हर्सिटी आहे. म्हणजे मूलभूत प्रश्न तेच, पण त्याची हाताळणी वेगळ्या वेगळ्या मंडळींनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली आणि ती मुलांच्या समोर उलगडून सांगितली. आणि अर्थातच मुलांना मग या प्रत्येक प्रश्नाचे त्यांच्या मनात असलेल्या वेगळे वेगळे कंगोरे त्यांच्या समोर आले आणि त्यांना त्यांचा स्वतःचा या विषयाचा विचार करून त्यांना मला वाटतं या मूलभूत प्रश्नाची उकल करण्यात खूप मदत होईल. अर्थात हे काम जसं महत्त्वाचं आहे तसंच तितकंच कठीण पण आहे आणि श्रीमती शिल्पा खेर यांनी ते कठीण काम मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने पूर्ण केलं आणि आज हे पुस्तक पूर्णत्वाला आणि प्रकाशनाच्या स्टेजला आलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्या करत असलेल्या इतर म्हणजे लहान मुलांच्या जडणघडणीबद्दल किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल, कारण असं आहे की शाळेमध्ये जरी जात असली ही मुलं तरी त्याच्यामध्ये बऱ्याचशा लिमिटेशन्स आहेत आणि त्यांना किती गोष्टी समजतात नाही समजत, आणि मग जो भाग समजत नाही त्याची पूर्तता करण्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे आणि यासाठी त्यांनी बरेच उपक्रम हाती घेतलेले आहेत याची मला कल्पना आहे. आणि मला वाटतं की अशा प्रकारचं मूलभूत आणि महत्त्वाचं काम करणारी मंडळी समाजात फार थोडी आहेत आणि श्रीमती शिल्पा खेर, श्री जितेंद्र खेर आणि त्यांचं भाग्यश्री फाउंडेशन याच्या माध्यमातून हे सर्व काम हे दोघंजणं करत आहेत. त्याबद्दल पण त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे, आभार मानले पाहिजेत आणि त्यांना त्यांच्या कामात असंच यश लाभो म्हणून त्यांना आपण सुयश पण चिंतलं पाहिजे. परत एकदा या मोठ्या कामाबद्दल आणि ते काम सक्षमपणे पूर्ण केल्याबद्दल श्रीमती शिल्पा खेर यांचे आभार. धन्यवाद. लाडू खायचा आहे आणि तोही आपल्या आईने बनवलेला. मग आई किती का मोठी असे ना, आणि हा बालहट्ट पुरवला त्या म्हणजे माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांनी. त्यासाठी ताटकळत ठेवलं साक्षात सुषमा स्वराज यांना. मातृत्व आणि नेतृत्व यांच्यामध्ये समतोल साधणाऱ्या, सलग 8 वेळा एकाच पक्षाच्या तिकिटावर समान मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला भारतीय राजकारणी म्हणून ज्यांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश झालेला आहे, अशा राजकारणी वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्रिपद अत्यंत सक्षमपणे भूषवणाऱ्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन या आता आपलं मनोगत आणि आपले विचार या पुस्तकाच्या निमित्तानं आपल्यासमोर प्रकट करत आहेत. मी आमंत्रित करते सुमित्राताई महाजन यांना. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, यश म्हणजे काय या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज एक प्रकारे आपण सर्वजण इथे एकत्रित आलो आहोत. या पुस्तकासाठी माननीय शिल्पाताई, ग्रंथाली प्रकाश शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने खरोखरच जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा जाणवतं की केवळ कोणाच्या व्यक्तीबद्दल काही माहिती द्यायची एवढाच या पुस्तकाचा उद्देश नाहीये. त्यांनी खरोखरच खूप मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन अनेकानेक प्रश्न हाताळून
जसं जीवनामध्ये भीती काय असते किंवा जीवनामध्ये शिक्षकाची गरज काय, जीवनाचा आदर्श काय, याच्याही पुढे जाऊन की आजची जी परिस्थिती आहे त्याला अनुषंगून जे प्रश्न आहेत त्याचा सुद्धा ती व्यक्ती जी स्वतः जिने जीवनामध्ये काहीतरी प्राप्त केलंय असं वाटेल अशा ज्या व्यक्ती त्यांचे विचार काय, तर अशा प्रकाराने ही मुलाखत घेऊन आणि त्या अनुषंगाने या पुस्तकाचं संपादन करताना सुद्धा एक प्रकाराने जे आवाज एकमेकातला संवाद स्थापित केलाय हे खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे खरोखर ज्या लोकांच्या मुलाखती घेतल्या ज्यांच्याबद्दल बोलले, मग ते अनिल काकोडकर असो या तुमचे आमचे विक्रम गोखले सारखे एक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत. या अनिल काकोडकर इतका मोठा ज्यांना आपण म्हणू शकतो की वैज्ञानिक, पण साध्या जीवनातल्या गोष्टी सुद्धा अतिशय उत्तम तऱ्हेने की ज्यातून तुम्हाला काहीतरी मिळतं. जसं असं वाटतं की हा वैज्ञानिक आहे, पण हा वैज्ञानिक मनुष्य जेव्हा म्हणतोय की आपली कर्तव्य पार पाडून मग आध्यात्मिक मार्गावरती जाणं चांगलं असा एखादा संदेश देतोय. किंवा आपण असं बघू शकतो की विक्रमजींसारखा विक्रम गोखले खूप मोठ्या क्षेत्रातला पुरुष, नाट्य क्षेत्रामध्ये, सिनेमा क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव, अतिशय परखडपणाने त्यांनी सर्व प्रश्नांवर आपले विचार मांडले. अनेक ही मंडळी जशी आहेत, पोलीस खात्यातल्या वकिलीपणाचा प्रकाश पारसनीस आहे, म्हणजे सगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत. तर अशा एक मोठे उद्योजक आहेत, कामतांसारखे आहेत जे लोकांचे पोट भरतात हे असं आपण म्हणू शकतो. पण असे अनेक आहेत आणि प्रत्येकाने आपलं काही मतं व्यक्त केली. पण सगळ्यात गंमत म्हणजे अशी त्या प्रत्येक मतावरती आपसात यांची चर्चा यांनी दाखवली की ज्याच्यातून एखाद्या शिक्षकांना काय घेण्यासारखं, विद्यार्थ्यांना काय घेण्यासारखं. खूप गमतीदारपणाने कामत साहेबांनी म्हटलंय ते म्हणे जाती व्यवस्था वगैरे ठीक आहे हो, अनेक, पण म्हणे माझ्या दृष्टीने मनुष्याच्या जाती 4च आहेत आणि त्या म्हणजे सुस्त, व्यस्त आणि त्रस्त आणि मस्त. ह्या सगळ्या याच्यात खरंच असं वाटलं की सगळ्या लोकांच्या, सगळ्या प्रकारच्या लोकांचं वर्णन या 4 याच्यामध्ये त्यांनी केलं की खरंच माणसंही अशीच असतात जीवनामध्ये, कशी असतात. आणि खरोखर डॉक्टर श्रीखंड्यांसारखा ज्यांचा अनुभव हा खरा जीवनातला अनुभव आहे, ज्यांच्या पेशंटमुळे म्हणा, ज्यांनी जे काम केले त्याच्यातून त्यांना मिळालेले अनुभव, असे अनुभव समृद्ध हे माणसं आहेत काही. मला सगळ्यात एक गंमत वाटली, शिक्षक आपल्या लक्षात राहतो, खरंच राहतो. आमच्या सुद्धा लहानपणचे शिक्षक आमच्या अजून लागतात. पण त्याच्यात सुद्धा बोलता बोलता आमच्या प्रभाकर देवकरांनी जे उदाहरण दिलं की खरोखर त्यांचे ते बापट सर, म्हणजे आपल्यालाही ते बापट सर आठवायला लागतात लगेच. आणि त्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ह्याच्यात संबंध जीवनाचा पट कसा उलगड होता, म्हणजे शिक्षक काय करू शकतो हे खरोखर अनेक अशी उदाहरणं असं पाहिजे तर आपण देऊ शकतो. पण मी असं म्हणेन खरोखर एक चांगलं पुस्तक शिल्पाताईंनी ह्या ज्या एक प्रकारच्या प्रश्नोत्तराच्या रूपाने प्रत्येकाचे जीवनातले अनुभव घेत आणि हे समोर ठेवले. नाहीतर काही वेळेला काय होतं खरं सांगू का, मी नेहमी म्हणते की एखाद्या मोठ्या माणसाचं चरित्र आपण नुसतं लिहून टाकतो, एखादा मोठा लेख, आणि मग तो वाचत असताना काही वेळा असं असतं जर तो दुसऱ्या कोणी लिहिलेला असला मग तो वाचत असताना अरे हा तर खूप मोठा माणूस, खरोखर खूप मोठा, म्हणजे त्याने खूप आयुष्यात कष्ट केले, असं करून आपण त्याच्यापासून थोडे विलग राहतो, अलग राहतो. मी प्रवचन करायची पूर्वी तेव्हा मी नेहमी सांगायची की एखाद्याला देव मानणं खूप सोपं आहे. जसं रामचंद्र, प्रभू रामचंद्र महामान ते देव हो, आणि म्हणून त्यांनी जीवनात जे सगळे आदर्श स्थापित केले, कष्ट केले, वनात गेले, वडिलांची आज्ञा पाळली, खरोखर शक्य त्यांना. आम्ही तर साधी माणसं, म्हणजे आपण स्वतःला वेगळं करतो की ते देव आहेत, मोठे आहेत कुठेतरी. पण ह्या ज्या प्रकाराने ह्यांनी या सर्व मोठे व्यक्तिमत्व, जस्टिस श्रीकृष्णांसारखं व्यक्तिमत्व, जसं मी आत्ता सांगितलं, आपल्या आपल्या क्षेत्रात ज्यांनी उत्तम प्रकारे काम केलेलं आहे, या सगळ्या लोकांचे अनुभव या प्रश्नोत्तरा रूपाने
त्यांचं इथे कुठेतरी जीवन मांडलंय आणि त्याच्यावर बरोबरीने चर्चा चालू आहे. बरोबरीने शिक्षक काय म्हणू शकतो किंवा विद्यार्थी काय म्हणू शकतात किंवा एखादा कलेक्टर काय म्हणू शकतो, काय घेऊ शकतो, कसं आपण करू शकतो, पोलीस प्रशासनाच्या कोणा माणसाचं हे घेताना कसा त्याचा उपयोग जीवनामध्ये होऊ शकतो, हे सगळं मांडण्याची जी धाटणी आहे ही खरोखर खूप सुंदर प्रकाराने या पुस्तकात प्रकट झाली. आणि खरं की हे यश म्हणजे जीवनात काय, शेवटी यश कशाला म्हणायचं असतं, आपल्या मनाचं समाधान हेच खरं म्हणजे यश असतं त्याला, की जिथे आपण आहोत तिथे आपण समाधानी असतो तर यश. आणि म्हणून मी खूप शुभकामना देते की खूप चांगलं पुस्तक आहे. चरित्र वाचताना काही काही वेळेला जे बोजडपणा तो इथे येत नाही, किंवा मी जसं आता म्हटलं आपण गुंतत जातो, ज्या माणसाचे उत्तर आपण वाचतोय त्याच्या बरोबरीने आपणही विचार करत जातो, आपण या पुस्तकाच्या बरोबरीने चालतो आणि चालता चालता कुठेतरी एक शिकतो की गिर्यारोहण यादवांचं तर काय हो, याचं काय मिळालं हो त्यांना, ते जातात ते तर अनुभव मिळाला ना, त्या अनुभवातला एक आनंद मिळाला. आणि जीवनात अनुभवाचं फार मोठं स्थान ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलंय, एकतरी योगी अनुभवा. तर हे अनुभवणं हा कुठेतरी गोष्टीचा एक आनंद त्याच्यामध्ये, असं अनेक सांगू गेले तर खूप वेळ लागेल, पण खरंच खूप चांगलं पुस्तक, मला फार आवडलं एकंदरीत. यशाचा व्यापक दृष्टीने काय अर्थ आहे ह्याच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकले आणि पाहिले, त्याचबरोबर अनुभवले. कार्यक्रमाच्या आता आपण शेवटाकडे येत आहोत. आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते भाग्यश्री फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ग्रंथालयाचे विश्वस्त डॉक्टर जितेंद्र खेर यांना. नमस्कार, मी डॉक्टर खेर, अध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन. या पुस्तकाच्या निमित्ताने या पुस्तकातील असलेल्या आदरणीय आणि वंदनीय लोकांचे मला आभार मानायला मिळत आहेत, हे मी माझं अहोभाग्य समजतो. अहोभाग्य याच्यासाठी कारण जेव्हा त्यांना या पुस्तकाचा कन्सेप्ट समजला तेव्हा या सगळ्यांनी पटकन ह्या मुलाखतीला होकार दिला. या होकार देण्यामागचं कारण एकमेव आणि एकमेव होतं की त्यांच्या मागे असलेल्या त्यांच्या यशाचा जो अनुभव आहे तो पुढील भारतीय भावी पिढीला मिळावा आणि सगळी पुढील भारतीय भावी पिढी यशस्वी व्हावी, म्हणजे देश यशस्वी होईल. अशा या आदरणीय आणि वंदनीय लोकांनी आपल्या अतिव्यस्त दिनक्रमातून वेळ दिला, शिल्पाला मुलाखत दिली आणि शिल्पाला मार्गदर्शनही केलं. याच्याबद्दल या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मृदुलाताईंनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली त्याबद्दल त्यांचे आभार. या पुस्तकाचं मुखपृष्ठ सतीशजी भावसार यांनी केलं, त्यांच्याबद्दल त्यांचे आभार. 600 रुपये किंमत असलेलं पुस्तक केवळ 150 रुपयाला देण्याचं सुदेशजींनी जे केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभार. सचिनजी खेडेकरांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आभार. अतिशय चांगल्या प्रकारे निवेदन केल्याबद्दल डॉक्टर लतिका भानुशाली यांचे आभार. हे पुस्तक घडणीच्या मागे ग्रंथालयाचा स्टाफ आणि भाग्यश्री फाउंडेशनचा स्टाफ यांच्या सहभागाबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद.